मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत रेवा ही रमाला म्हणत असते, काय ग तुझा नवरा असं करत राहते. अगं तुझा नवरा जर असताना खरंच तो मनाने तर तुमच्यामध्ये नक्की काहीतरी झालं असतं. आता रमाला मात्र फार राग येतो. रमा भयंकर रेवावरती चिडते. मात्र पंकज म्हणत असतो, काय नादाला लागते हिच्या तू. रमा तू चल, आपल्याला डबे द्यायचे. रेवाचं तोंड मात्र काही गप्प बसत नाही. रेवा म्हणत असते, सत्य हे कडू असतं, थोडं जरी असलं ना तरी ते मनावरती घाव करतं. अक्षयला तुझ्यामध्ये नाही, तुझ्या घरातल्या तिकडच्या जागेमध्ये इंटरेस्ट होता आणि आता ते त्याला मिळालं सुद्धा. आता बघतच राहा तू, येत्या काही दिवसांमध्ये तो तुझ्यापासून कसा वेगळा होतो ते. रेवा म्हणत असते, अगं तुला माहितीये का, अक्षय तुला आता इथून पुढे अजिबात मदत देखील करणार नाही. आता तू बघ ना, पोलीस स्टेशनला तरी येतोय का तुझ्या समोर. रमा मात्र हसतच असते. रेवा आता तिथून निघते. पंकज काका तिच्या पायामध्ये पाय घालून तिला पाडण्याचा प्रयत्न करतो. आता रमा रेवाला म्हणते की रेवा तुला मी म्हणालेच होते की तोंडावरती पडशील, जरा जपून. आता रेवाला मात्र फारच राग येतो आणि रेवा तिथून पटकन निघून जाते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आता रमा व पंकज काका तिकडे चाळीमध्ये आलेले असतात. चाळीची झालेली दुर्दशा बघून खरंच रमाच्या मनामध्ये तुटत असतं. पंकज काकांना देखील खूप वाईट वाटत असतं. रमा म्हणत असते, पंकज काका किती मेहनतीने आणि किती कष्टाने आणि किती जिद्दीने उभं केली तिने ही चाळ, आणि बघा ना आज काय होऊन बसलंय. खरं म्हणजे रमाच्या मनामध्ये खूप सारं दुःख तिच्या डोळ्यांमधून निघत असतं. ती फार दुःखी झालेली असते. तेवढ्यातच तिथं अक्षय येतो. अक्षय म्हणत असतो, रमा हे माझ्याकडनं कसं झालं ना मला काही कळालंच नाही. मी खरं तर हे वाचवू शकत होतो, परंतु आता ते माझ्याकडनं गेलंय. मला त्याचा आता फार पश्चाताप होऊ राहिलाय. नेमकी कशी चूक घडली हेच मला कळालं नाही. तेव्हा रमा म्हणत असते की आता चुकीला बघून काय उपयोग आहे का. काही गोष्ट बदलणार आहे, परिस्थिती बदलणार आहे. कोणी चूक केली हे आपण नंतर बघू. आता आलेली ओढावलेली जी परिस्थिती आहे ती कशी बदलता येईल याचा आपण विचार करू. रमा अक्षयला म्हणत असते, मला तर तुम्ही तशी धडपड करताना आता अजिबात दिसत नाहीयेत आणि तुमच्या हालचालींवरून मला तर काही वाटत नाहीये तुम्ही ती गोष्ट सुधारण्यासाठी किंवा ती चूक सुधारण्यासाठी काही प्रयत्न करताय. आता अक्षयला फार मोठं धक्का बसतो. त्याला फार मोठं वाईट वाटतं. रमा पुढे म्हणते की मला तुम्ही फक्त माझ्यासोबत पोलीस स्टेशनला हवे होता, परंतु ते देखील तुम्ही करायला तयार नाही आणि त्यामुळे मला अजूनच संशय येतो की तुमच्या मनात नक्की काय चाललंय. आता अक्षयला अजून फार वाईट वाटतं. मग रमा व पंकज काका दोघेही पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. अक्षय मात्र तिथेच असतो. अक्षय समोर बघतो, त्याला एक वस्तू दिसते. त्याला काहीतरी संशयास्पद समोर दिसलेलं असतं. आता इकडे रूम मध्ये सीमा व कावेरी दोघी बोलत असतात. कावेरीला सीमा म्हणत असते की तू काहीच टेन्शन घेऊ नको, सर्व काही ठीक होईल आणि व्यवस्थित होईल. कावेरी म्हणते, कसं काय ठीक होईल. अगं मला तर आता असं वाटू राहिलंय की मी डोळे मिटावे आणि आता या जगातून निरोप घ्यावा. माझ्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतच राहत आहे, त्यापेक्षा मी एकदाची गेलेली बरी. तेव्हा सीमा म्हणते की अगं तू काय बोलतीये. तेवढ्यातच शशिकांत तिथे येतो आणि शशिकांत त्यांना म्हणतो, तुम्ही तुमच्यासोबत ना तुमच्या मुलीला रमाला देखील घेऊन जा. कारण काय आहे ना, ती वरती गेली ना म्हणजे आमच्या घरावरती देखील विघ्न यायचे कमी होते. आता हे ऐकून सीमा व कावेरीला खूप मोठा धक्का बसतो. सीमा म्हणत असते की काय बोलताय तुम्ही. तेव्हा शशिकांत म्हणतो की हेच, तू जे आता आवाज बोलून चढते ना माझ्यावर, ते फक्त त्या रमामुळे झालंय. कायम आवाज करून वर बोलायची जी सवय लागली ना तुला आजकाल, ती फक्त त्या रमामुळे, आणि या सगळ्या गोष्टी तिच्यामुळेच घडताय. आणि ती काय कमी नाहीये, खूप जास्त तिचे नाटक आहे आणि त्याच्यामुळेच मला ती नकोय या घरामध्ये. ती जर नसली ना या घरामध्ये सगळं काही ठीक राहील आणि या घरामध्ये सगळे आनंदाने नांदतील. त्यामुळे तुम्ही त्या रमाला एकदाच या घरातून बाहेर काढलेलंच बरं. आता शशिकांत म्हणतो की तिचं आणि तिच्या घरच्यांचं काही एक बरं होणार नाही, कधीच होणार नाही, आणि असं रागाने बोलून तो तिथून निघून जातो. आता दोघींनाही खूप जास्त वाईट वाटलेलं असतं. कावेरी समोर सीमाने आता हात जोडलेले असतात. आता इकडे रमा व पंकज काका पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. पंकज काका व रमा पोलिसांना सांगत असतात की आम्हाला एक कंप्लेंट करायची आहे, आम्हाला आमची घरं वाचवायची आहेत. पोलीस दादा तुम्ही आमचे घरं खरंच वाचवा, आम्हाला खूप गरज आहे. त्यावरती पोलीस विचारतात की नेमकं काय झालंय. तेव्हा त्यावरती घडलेला जो प्रसंग असतो ते रमा आणि पंकज काका पोलिसांना सांगतात. तेव्हा पोलीस विचारतात की तुमच्यावरती सह्या करण्यासाठी कोणी बळजबरी केली होती का. तेव्हा रमा व पंकज काका सांगतात की सह्या करायला कोणी आलं तर पाहिजे. अहो
या सर्व सह्या ह्या फसवून घेतलेल्या आहे. तेव्हा रमा म्हणते की माझ्या नवऱ्याची देखील सही ही फसवून घेण्यात आली आहे. खरं तर आधी म्हणाले होते की इथे कॉम्प्लेक्स बनणार आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक एक घर मिळणार, परंतु ते सगळं खोटं आहे आणि सह्या देखील खोट्या फसवून घेतल्या गेल्या. आता पंकज काका पोलिसांना म्हणत असतो की साहेब काहीतरी करा ना. तेव्हा पोलीस म्हणतात की तुम्हाला जर सह्या बळजबरीने करून घेतलेला नाहीये आणि ज्या मेन व्यक्तीने म्हणजे त्या मुलाने जर सह्या केल्यात तर आता काही विषयच राहिला नाही. आता काहीही शक्य नाही. केस जरी केली तरी तुम्ही ते हारालच, कारण की तुमच्यावरती कोणतीही बळजबरी करण्यात आली नव्हती जेव्हा सह्या करण्यात आल्या. तेव्हा पंकज काका म्हणत असतो ज्या मुलाच्या वडिलांनी हे सगळं कारस्थान केलंय त्यांच्या विरोधात एक व्हिडिओ आहे, म्हणजे त्याचे वडील याच्यामध्ये सहभागी आहे. त्यावरती पोलीस म्हणतात की त्याचा काही उपयोग नाही, कारण की केस बनणारच नाही. त्या मुलाने आता सह्या केल्याय, आता विषय संपला. पोलीस आता खूप चिडलेले असतात आणि त्यांना सांगत असतात की तुम्ही केस जरी केली ना 2-3 वर्ष तुम्हाला फक्त कोर्टाची पायपीट करावी लागेल, मिळणार तर काही नाही. तेव्हा आता तुम्ही इथून निघून गेले तर तेच बरं राहील. मावशी आता इकडे घरी मैत्रिणीशी बोलत असते. आम्ही रमाच्या घरी आलोय असं ती सांगत असते. एवढ्यातच पार्वती आजी तिथे आलेली असते आणि आजी म्हणत असते काय गे हे तू इथं उकिरडा घालून बसलीये. मावशी विचारते काय हो कुठे गेला होता इतक्या घाईने आलाय. तेव्हा तेवढ्यातच आनंद बाहेरून येतो. त्याच्या हातामध्ये बॅग असते आणि तो आजीला म्हणत असतो की तू रूम मध्ये चल ना आधी, तो आत्ताच आलीये थकलीये. तेव्हा आजी म्हणत असते की हे काय आहे पण हा काय उकिरडा लावून ठेवला यांनी. पार्वती आजी म्हणत असते की काय हे घरात आल्या आल्या माझा मूड खराब केला, यांना काय झालं इथे यायला. तेव्हा आनंद सांगतो की त्यांचं घर गेलंय तेव्हा ते इथं आलेत आपल्या इथं. तेव्हा पार्वती आजी म्हणते ते मग बाहेर द्यायचं ना, जरा पैसे द्यायचे तिकडे सोय करायची त्यांची, घरात कशाला ही उकिरड्यातली घाण आणली. आता पार्वती मोठ्याने बोलत असते त्यामुळे पार्वती आजी चिडलेली असते. आता कावेरी बोलत असते की मंगला मी तुला बोलले होते ना जरा हळू बोल. आता इकडे रमा आणि पंकज काका हे तिथे घरी आलेले असतात. जान्हवी त्यांना बघत असते. आता जान्हवी सांगत असते की अगं पार्वती आजी आली आहे आणि तिला फार राग आलाय, ती फार चिडचिड करते घरामध्ये आणि खूप ओरडते. आता तू घरात चल आणि मग तिचा हात धरून ती घरात घेऊन जायला निघते. आता इकडे घरामध्ये पार्वती आजी सांगत असते की तुमच्याकडे एका दिवसाची मोहलत आहे, एका दिवसामध्ये तुमचा हा सगळा बाडबिस्तान उचलायचं आणि इथून निघून जायचं. मी 1 मिनिटही जास्त उशीर चालणार नाही, तुम्हाला 1 मिनिटात घराच्या बाहेर काढेल. रमाला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. पार्वती आजी रागानेच आतमध्ये गेलेली असते. आता शशिकांतने पाहिलेलं असतं. शशिकांत तिथे येतो, त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो नंतर तिथं बघतो आणि तिथून आतमध्ये निघून जातो. आता रमा म्हणत असते की आई तू बॅग भरण्यासाठी घे, परंतु सीमा म्हणत असते की तुम्ही असं करू नका. सीमा आता कावेरीला म्हणत असते, तिने फार हात जोडलेले असतात, तुम्ही प्लीज इतका तडकाफडकी निर्णय घेऊ नका. अक्षयला जर समजलं की तुम्ही इथून चालला तर त्याला काय वाटेल. तेव्हा रमा म्हणते की त्यांना उगाच आमच्यामुळे त्रास होईल, त्यापेक्षा नकोच. आता इकडे कावेरी, मंगला मावशी आणि पंकज आणि रमा आलेले असतात. रमा त्यांना बोलवायला तिथे आलेली असते की बाहेर चला. आता रमाला कावेरी म्हणत असते की नको बाहेर यायला, नाही तर परत म्हणायचे तुम्हाला बघून सह्या करता आलंय की नाही. रमा म्हणत असते की आपली त्याच्यात काही चूकच नाहीये, तेव्हा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मग आपण असं अपराधासारखं मान खाली घालून का बसायचं जर आपण काही चूकच केलेली नाहीये. पंकज म्हणत असतो की खरं तर त्या शशिकांत मुकादमला मान खाली घालायला लावायला पाहिजे. आता रमा ही पंकजकडे बघत असते. कावेरी आता जावई बापू कोठे आहेत असं विचारत असते. आता रमा म्हणत असते की मी सकाळपासून अक्षयांना खूप ऐकवलंय, आता मी त्यांना कसं काय फोन लावू. आता तेवढ्यातच अक्षय तिथे आलेला असतो, तो कपडे घेण्यासाठी आलेला असतो. आता रमा त्याला कपडे काढून देत असते, मात्र दोघेही एकमेकांच्या मनात एकमेकांविषयी बोलत असतात. रमाच्या मनात म्हणत असते की अक्षय तुमच्या आदराची गरज आहे, तुम्ही फक्त एकदा म्हणा ना मी सर्व काही ठीक करेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं एकदा बोला ना, तुमच्या आदराची आम्हाला फार गरज आहे. तेव्हा अक्षय देखील म्हणत असतो की रमा तू फक्त एकदा बोल की अक्षय तुझ्यावरती खूप विश्वास आहे माझा, मला माहिती आहे तुम्ही कधी कोणाला वाऱ्यावरती सोडणार नाही. असं एकमेकांकडे बघत असतात ते. आता त्यानंतर इकडे पार्वती आजी, शशिकांत आणि रेवा एका रूम मध्ये आलेले असतात. आता रुक्मिणी आजी शशिकांतला म्हणत असते काय रे तुला पण अक्कल नाही आहे का, कशाला आणून दिलं त्यांना, कशाला घरामध्ये घुसून दिलं उकिरडा करायला.
तेव्हा शशिकांत म्हणतो की शांत हो आजी, अगं सगळं ठीक होईल, लवकरच रमा पण या घरातून बाहेर निघल बघ तू. आता रुक्मिणी आजी म्हणत असते की हे तर मी कायमच ऐकते, परंतु आजपर्यंत ते कधी सत्यात उतरलं नाही. रेवा म्हणते की ह्यावेळेस मात्र नक्की उतरेल, कारण की रमाच्या आईला त्रास झालेलं रमाला अजिबात आवडत नाही आणि अक्षयला देखील आता याच्यात थोडासा त्रास होईल, परंतु आपल्याला ते करावंच लागणार आहे. आता इकडे रमा फोनवरती बोलत असते आणि अक्षय देखील रूम मध्ये असतो. ती फोनवरती बोलत असताना भाड्याच्या घराचा शोध घेत असते. अक्षयला आता हे ऐकून मात्र फार वाईट वाटत असतं. आता अक्षय विचारत असतो की तू भाड्याच्या घराबद्दल काय बोलत होतीस. आता रमा सांगत असते की आयाजीने आम्हाला या घरातून जाण्यासाठी सांगितलंय. माझ्यामुळे त्या तिघांना देखील खूप काही सहन करावं लागेल, त्यामुळे मी त्यांना घेऊन इथून निघून जाते. अक्षय म्हणत असतो की रमा, तू माझ्याशी या विषयावरती एकदा तरी बोलायला हवं होतं की नाही. अगं तू बायको आहेस माझी, माझा जेवढा हक्क आहे ना या घरावरती तितका तुझा सुद्धा आहे, त्यामुळे तुझा तो हक्क तू गाजवायला शिकायला हवं. तेव्हा रमा म्हणते की या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. तो अक्षय म्हणत असतो की असा तडकाफडकी निर्णय तू घेऊ नको, आता एकदा तू माझ्याशी बोल. तेव्हा रमा म्हणते की काय बोलायचं आता, माझा निर्णय झालाय, मी आता यांना घेऊन बाहेर चालले आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये देखील खूप काही अंतर वाढले आहे आता, आणि तुमच्यात आणि आमच्या लेवलमध्ये पण खूप अंतर आहे, ते कधी मिटणार नाही. अक्षयला मात्र आता फारच वाईट वाटलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रमा ही कावेरी, मंगला मावशी, पंकज काका यांच्यासोबत जायला निघालेली असते. पार्वती म्हणत असते की रमा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, दोन वेगवेगळ्या क्लासची माणसं कधीच एकत्र राहू शकत नाही. आता ना पार्वती आजीला हात जोडते आणि म्हणते की तुम्हाला आता आल्यापर्यंत जो काही त्रास झाला ना त्यासाठी मी तुमची माफी मागते. ती आता दरवाजातून जात असताना दरवाजाच्या पायरीवरती असतानाच मनात विचार करते की मी आता यापुढे कधी कोणाचे बोलणे टोमणे कधीच ऐकून घेणार नाही. पुढचा प्रवास मला आता एकटीने करावा लागला तरी चालेल, पण आता कोणाचे टोमणे ऐकणार नाही. आता रमाने तर निर्णय घेतला, परंतु तो आता सक्सेस कसा होणार, तिला यश कसं मिळणार. आता या बऱ्याचशा गोष्टी बघण्यासाठी आपण या चॅनलला जोडून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.